नमस्कार प्रेक्षकांनो, आज मी रूपस कलकत्ते आपल्या मीडियाच्या माध्यमातून आज आपण स्टुडिओमध्ये इथं आलेलो आहोत आणि आजचा हा जो मुद्दा महाराष्ट्रभर चालत आहे, जे आरक्षणाचा मुद्दा आपण त्याला बोलतो, आज पूर्ण महाराष्ट्रभर याची चर्चा आहे की बाबा आरक्षण काय आहे, आरक्षण म्हणजेच काय आहे, आरक्षण कुणाला भेटलं पाहिजे, आरक्षण नेमकं म्हणजे काय आहे, कुठल्या वयोगटाला भेटलं पाहिजे ते. तर ह्या सर्व गोष्टी चर्चा करण्यासाठी आज आमच्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत वकील ॲडव्होकेट विठ्ठल गडीकर साहेब आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत. आणि जे चर्चा आजचा मुद्दा जो आहे साहेब की आपल्याला माहितीच आहे, पूर्ण महाराष्ट्रभर ही चर्चा सुरू आहे की मराठा आरक्षण जे फेटाळण्यात आलं त्याविषयी थोडा बहुत आम्हाला चर्चा आपल्यासोबत करायच्या आहेत. सर, पहिला मुद्दा आपल्यासाठी हाच राहील की आरक्षण म्हणजेच काय, नेमकं हे आरक्षण काय आहे. तुमच्याकडनं आम्हाला ह्याचं थोडंसं विश्लेषण पाहिजे की बाबा हे कुठलं नेमकं सोप्या भाषेमध्ये आपण या आरक्षणावरती थोडीशी चर्चा करूया. तर आपल्यामध्ये उपस्थित नामवंत महाराष्ट्रातील वकील विठ्ठल गडीकर साहेब आपल्यामध्ये आहेत, आजच्या ह्या चत्रसूत्रामध्ये सामील झालेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो सर. आणि आजचा आपल्यासाठी मुद्दा हा आहे की आरक्षण म्हणजेच काय आणि हे सोप्या भाषेमधून समजावून सांगा, याबाबत आरक्षण नेमकं कुणाला आणि का आणि कधी दिलं जाते याबद्दल थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना पाहिजे. तुमच्या माध्यमातून सर तुम्ही द्यावं. पहिले प्रथम सर्व प्रेक्षकांना नमस्कार. आज जो महाराष्ट्रात चर्चेला घेतलेल्या किंवा चर्चा होत असलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण या ठिकाणी मला चर्चेसाठी बोलवलं त्याबद्दल पहिले प्रथम सर्वांचा आभार. विशेष म्हणजे आरक्षण ही संकल्पना भारतीय राज्यघटनेमध्ये घटनाकारांनी अतिशय व्यवस्थित आणि सुटसुटीत पद्धतीने मांडलेली आहे. एक ढोबळमानाने या चर्चेचा विचार करत असताना किंवा आरक्षण म्हणजे काय हे मी थोडक्यात ढोबळमानाने आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो. खऱ्या अर्थाने जो वंचित समाज आहे, जो प्रवाहाच्या बाहेर आहे, जो गावकुसाबाहेर आहे, जो मागास आहे, या सगळ्यांना प्रवाहात आणण्यासाठी, या सगळ्यांचा डेव्हलपमेंट विकास करण्यासाठी ज्या तरतुदी दिल्या गेल्या, जे राखीव जागा दिल्या गेल्या, या सगळ्या गोष्टीला आरक्षण बोललं जातं. ढोबळमानाने आपण आरक्षणाची अशी व्याख्या करूया, कारण आता बऱ्याच तज्ज्ञांनी आरक्षणाच्या वेगवेगळ्या व्याख्या मांडलेल्या आहेत. आपल्या चर्चेचा उद्देश हा आहे की सर्वसामान्य जनतेला खरं आरक्षण काय आहे हे कळलं पाहिजे. त्यामुळं आरक्षणाचा जो मेन ढाचा आहे, आरक्षण या ढाचेमध्ये चालतं की जो आर्थिक निकष आहे, ज्याचा आर्थिक स्तर लो आहे, ज्याचा सामाजिक स्तर लो आहे, राजकीय स्तर लो आहे, ज्याचा सांस्कृतिक स्तर लो आहे, या सगळ्या ज्याचा स्तर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात जो आरक्षण दिलं गेलं त्या आरक्षणाच्या माध्यमातून ते प्रवाहात यावं, ते त्या प्रत्येक क्षेत्राचं त्यांचं असलेला जो हक्काचा वाटा आहे तो मिळावा, या दृष्टिकोनातून राबवली जाणारी सिस्टम म्हणजे आरक्षण ढोबळ. आणि हे आरक्षण क्रिएट करत असताना वेगवेगळ्या जाती धर्माला एकत्र करून, आणि मुळात एक संकल्पना तुम्हाला मी सांगतो की आरक्षण हे एक जात समूहाला दिलं जातं, पर्टिक्युलर एका जातीला आरक्षणाची तरतूद नाही. त्यामुळं आरक्षण ही संकल्पना ही जात समूहाची संकल्पना आहे. त्यामुळं आरक्षण देत असताना आरक्षण ही ज्या प्रवाहात आपल्या स्टेटस उंचावण्यासाठी, त्यांचं सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक या सगळं स्टेटस बरोबर येण्यासाठी आरक्षण दिलं गेलं, त्याला राखीव ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, ते म्हणजे आरक्षण आहे. आणि ते आरक्षण पिचल्या जातीत मागास असलेल्या लोकांना, आदिवासी असलेल्या लोकांना, या सगळ्यांना त्या प्रवाहात क्रिएट करण्यासाठी आरक्षणाचा लाभ घेता येतो. खूप छान पद्धतीनं सर आपण त्याचं विश्लेषण केलं. आरक्षण म्हणजेच काय, आरक्षण कुठल्या गटाला देण्यात येतं, या कुणासाठी ते आरक्षण ठेवलेलं आहे. पण आपण बघतोय की पूर्ण महाराष्ट्रभर जी लोकांमध्ये आज जी चर्चा घडून येत आहे की बाबा आता आपण बघितला की मराठा आरक्षण, आता हा ज्वलन प्रश्न आहे सर्वांसाठी की बाबा जे मराठा आरक्षणचा मुद्दा होता फेटाळण्यात आला,
मग ह्याचं कारण काय आहे मागचं, की बाबा आरक्षण त्यांना नाही भेटलं या त्यांना फेटाळण्यात आलं, त्याची प्रमुख कारणे आपल्याला काही सांगता येतील का? मी आरक्षणाच्या संदर्भातली एक तरतूद आपल्याला सांगतो सर. खरं म्हणजे आरक्षण देत असताना किंवा सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवण्यासाठी एक आयोग द्यावा लागतो. आयोग हे एक संविधानिक पद असतं. ते आयोग निर्माण करायचं असतं. आयोग काय करते की पर्टिक्युलर त्या ज्याला आता समजा आरक्षण पाहिजे त्या जातीचा अभ्यास करतो, त्या समूहाचा अभ्यास करतो. म्हणजे त्याची राजकीय स्थिती काय आहे, सामाजिक स्थिती काय आहे, त्याची आर्थिक स्थिती काय आहे, शैक्षणिक स्थिती काय आहे आणि त्याचं ज्या सगळ्या सांस्कृतिक स्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी एक आयोग नेमवला जातो. तो आयोग तो त्याचा पर्टिक्युलर डाटा क्रिएट करतो आणि तो एखादे जे स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, त्याच्यासाठी तो डाटा तिथे यूज केला जातो आणि त्या दृष्टीनं मग कायद्यात त्याचं रूपांतर होतं आणि तो संविधानिक असल्यामुळं सुप्रीम कोर्ट त्याला ग्राह्यच धरावं लागतं. मॅन्डेटरी असल्यासारखं आहे ते. म्हणजे एक त्याच्यात असलेले तज्ज्ञ लोक असतात, त्या समाजाचे असलेल्या ज्याला जाणकार आहेत असे लोक त्या कमिटीवर असतात आणि ते हुशार आणि एक तज्ज्ञ लोकांची कमिटी असं गृहीत धरले जातं आणि त्याच्यामुळं ते आयोग पहिल्या प्रथम महत्त्वाचं आहे सर. कारण हे मराठा आरक्षणाच्या ज्या रिजेक्शनचे कारणं आहेत, गायकवाड आयोगामध्ये ज्या झालेल्या चुका आहेत, त्यामुळं तो कायदा तिथे लॅप्स झाला. तो आयोग अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या आयोगाचा जो अभ्यास करण्याचे सिस्टम आहेत, या सिस्टमसाठी भारतीय राज्यघटनेमध्ये पर्टिक्युलर गाईडलाईन्स दिले गेलेले आहेत. त्या पद्धतीने त्या सिस्टममध्ये त्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि तो तशा पद्धतीचा अहवाल आला पाहिजे. खऱ्या अर्थाने आपल्या संपूर्ण देशामध्ये 1953ला पहिला मागास आयोगाचा अभ्यास करण्यासाठी काकासाहेब कालेकर नावाचा आयोग आपल्या भारत देशामध्ये राबवला गेला. तो 29 जानेवारी 1953 साली तो आयोग अस्तित्वात आला. त्या आयोगाने सगळा अभ्यास करून टोटल 2399 जाती असल्याचं गृहीत केलं आणि 2099 जाती या आपल्या भारत देशात आहेत अशा पद्धतीचे करून त्या जातीच्या समूहाला आरक्षण देण्यासंदर्भातला तो पहिला आयोग झाला. तो कालांतराने आपल्या याच्यात लागू झाला नाही. त्यानंतर दुसरा आयोग जो झाला तो 1 जानेवारी 1979ला मंडल आयोग, VP सिंग जेव्हा हे होते तेव्हा तो मंडल आयोगाची स्थापना झाली आणि मंडल आयोगाने त्यात 3743 जाती भारत देशात आहेत आणि त्यांचा हे करण्यासाठी 27% आरक्षणाची शिफारस केली. तोही कायदा चॅलेंज झाला, कमिटी हे झाली आणि त्याच्यानंतर मग 1980मध्ये तो कायदा आपलं मोरारजी देसाई पंतप्रधान असताना परत तो अहवाल चर्चेला आला. त्याचंही म्हणजे अंमलबजावणी झाली नाही. खऱ्या अर्थाने इथेच मराठा आरक्षणाची गोची आहे. मराठा आरक्षणाचा जो कायदा लॅप्स झाला त्या लॅप्स होण्याची गोची खऱ्या अर्थाने इथेच आहे. सुप्रीम कोर्टाच्या जर आपण चर्चा किंवा तेव्हाचं आर्ग्युमेंट त्या वकिलांचं आपण ऐकलं किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जे म्हणून या आरक्षणासंदर्भात ज्या चर्चा झाल्या, बँचच्या, त्या जजेसच्या आणि तिथले असलेले कौन्सिल, या सगळ्यांच्या चर्चेत आपण जास्तीत जास्त गायकवाड आयोगावर चर्चा झाली. गायकवाड आयोगाचं मेन काम काय असतं की आयोग हे संविधानिक 2018ला जे महाराष्ट्र सरकारने आयोग केला ते संविधानिक आहे, आयोगाचा विषय नाही. आणि चर्चा करत असताना तिथले जे कौन्सिल होते सिंग, त्यांनी खऱ्या अर्थाने आयोगावर जास्त भर दिला आणि आयोगावर भर देत असताना ज्या गोष्टी आपणाला आवश्यक आहेत त्याच गोष्टीवर त्यांनी आर्ग्युमेंट केलं. पण कोर्ट आहे आणि 5 जजेसचं खंडपीठ आहे, 7 जजेसचं खंडपीठ आहे, ते सुप्रीम कोर्ट आहे, ते प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत असते. ते करत असताना ज्या काही लूप्स पॉईंट वकिलांनी सोडल्या त्या लूप्स पॉईंट जजने विचारले आणि ते त्यांना सॅटिस्फॅक्शन करता आलं नाही. त्या दृष्टिकोनातून मग तो कायदा रद्द झाला. खऱ्या अर्थाने हा रद्द झालेला कायदा आपल्या स्टेटचा आहे असं नाही. आंध्रामध्ये पण अशाच पद्धतीचा आरक्षणाच्या सुसूत्रीकरणाचा कायदा रद्द झाला. तामिळनाडूमध्ये सुद्धा हा कायदा काही याच्याने रद्द झाला. पंजाबमध्ये सुद्धा असे कायदे रद्द झालेले आहेत. कायदा रद्द होण्याची ही प्रक्रिया फक्त महाराष्ट्रातच आहे असं नाही. त्यामुळं या ठिकाणी फक्त जे घडत असलेल्या चर्चा आहेत किंवा प्रत्येक स्टेटमध्ये काय होतं की हे करत असताना एखादी प्रगत जात असेल, प्रगत जातीच्या किंवा ज्याचं लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे
अशा जातीच्या एखादी विरोधात गेलेली घटना असेल तर बाहेर त्याचं खूप म्हणजे उहापोह होतो आणि एक मोर्चे म्हणा, मोठमोठ्या पद्धतीचे आंदोलनं म्हणा, यामुळे हा विषय चर्चेला येतो. पण खऱ्या अर्थाने हे जे कायदा रद्द झाला, तो कायदा रद्द होण्यामागं खऱ्या अर्थाने गायकवाड आयोगाच्या असलेल्या शिफारसीच्या तरतुदी त्रुटी आहेत. त्यात त्यांनी काय केलं होतं, खरं आयोग म्हणजे कसं की त्या समाजाच्या तळागाळात जाऊन त्या समाजात अभ्यास केला पाहिजे, त्यात किती शिक्षणाचं प्रमाण आहे, त्या ठिकाणी राजकीय किती त्या प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, शैक्षणिकमध्ये किती लोकांच्या चांगल्या पद्धतीचं हे आहे, सहकारमध्ये कारखाने कुठल्या याला त्या जातीच्या समूहाच्या किंवा त्या जातीच्या लोकांना आहेत का, म्हणजे ह्या वेगवेगळ्या गोष्टीचं तळागाळ त्यांच्या मुळात आपण एक सर 2006मध्ये मातंग समाजासाठी एक लहुजी वस्ताद आयोगाचं शिफारस झाली आणि तो सुद्धा आयोग लागू झाला. तुम्ही त्याचा अभ्यास जर आपण बघितला तर एक टाटा इन्स्टिट्यूट सारख्या याला ते अभ्यास दिला गेला आणि घराघरात जाऊन त्याचा तो सर्वे झाला होता. तशा पद्धतीचा जर सर्वे मराठा आरक्षणाच्या संदर्भात झाला असता तर कदाचित प्रॉपर आणि योग्य अहवाल त्या गायकवाड आयोगातून गेला असता आणि त्या जे कौन्सिल आहे, जे आमचे सन्माननीय वकील आहेत, ते चांगल्या पद्धतीने युक्तिवाद त्या ठिकाणी करू शकले असता. पण तुटपुंज पुराव्याच्या आधारे हा कायदा सुप्रीम कोर्टात गेला. हायकोर्टने वैध ठरवलं, हायकोर्टने कायदा वैध ठरवला. ते कुठल्या बेसने ठरवला की त्यांनी फक्त संविधान, जो गायकवाड हे आयोग आहे, गायकवाड आहे, संविधानिक आणि योग्य आहे, एवढ्याच मुद्द्यावरून तो कायदा महाराष्ट्रामध्ये पास झाला हायकोर्टामध्ये. पण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट फक्त काही गोष्टी ठेवत नाही. सुप्रीम कोर्ट हे खूप वास्ट आहे, कारण सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स जजमेंट असतात. एखादी जजमेंट जर आलं तर तो जजमेंट प्रत्येक स्टेटसाठी मॅन्डेटरी असतो, बंधनकारक, तर्कशुद्ध पद्धतीने सुप्रीम कोर्टात पुराव्याच्या आणि घटनेच्या आधाराला धरूनच निर्णय घेतले जातात. भावनिक किंवा एक असं वरवरचा विचार करून किंवा एका समाजाचा आक्रोश आहे आपण त्यांना देऊन टाकू असं म्हणून असे कायदे किंवा असे पद्धतीचे सुप्रीम कोर्ट कधीही निर्णय देत नाही. त्यामुळं हा कायदा त्या ठिकाणी रिजेक्ट झाला. एक माझा चर्चेचा विषय वाढतोय, मी एक एवढंच सांगू शकतो की गायकवाड आयोगामध्ये जे अभ्यास त्यांनी केला, त्यांनी काय घेतलं, या स्टेट गव्हर्नमेंटच्या महसूल विभागात असलेल्या, म्हणजे महसूलमध्ये शेतीच्या प्रमाणात शेतकरी जास्त आहेत का कसे, त्यांनी डाटा कुठला उचलला, रेडी डाटा उचलला, महसूलमधला डाटा घेतला, सरकारी नोकरीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांच्या सगळ्या इथून तिथून डाटा मागितला, पोलीसमधला डाटा त्यांनी घेतला, राजकीय क्षेत्रातला डाटा त्यांनी घेतला आणि एक असं मोठा चार्ट तयार केला आणि ते प्रत्येकमध्ये लोकसंख्या त्याची एवढी आहे, शिक्षणाचं प्रमाण एवढं आहे, मागास प्रमाण एवढं आहे, शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या झाल्या, ह्याच्या एवढ्या आत्महत्या झाल्या, हे झाल्या ते झाल्या, अशा पद्धतीनं म्हणजे त्यांनी तो अहवाल त्या ठिकाणी सबमिट केला. आणि ते झालं कसं की जे आवश्यक होतं, म्हणजे आता मी या ठिकाणी राहतोय, ह्या ठिकाणी 100 लोक मराठा आहेत आणि बाकीचे 20 लोक आहेत इतर समाजाचे. मग इथला अहवाल तयार होत असताना या 100 लोकांमध्ये 100चे 100 तर पात्र नाहीत, म्हणजे श्रीमंत नसतात. बिलकुल. त्यामध्ये समजा 1-2 ऑफिसर आहेत, 1-2 चपराशी आहेत, 1-2 क्लार्क आहेत, 1-2 बिझनेसवाले आहेत, 1-2 शेतकरी आहेत, म्हणजे काय ना काय तिथे एक आकडा येतो. पण जर 20 लोकांमध्ये जर आपण चर्चा केली तर लोकसंख्येच्या प्रमाणात आपण बघत असताना असं दिसून येते की या ठिकाणी मागासांची संख्या पर्टिक्युलर जातीचीच आहे. आणि तसाच मेन घोळ ह्या महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केला. आणि ते झाल्यामुळं काय झालं, जर संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास केला असता किंवा समजा एका ठिकाणी 20 लोक आहेत मराठ्याचे आणि एका ठिकाणी 1000 लोक आहेत, त्यापेक्षा जर 20 लोकांमधल्या लोकांना उचलून त्यांनी सर्वे केला असता तर कदाचित तो पर्टिक्युलर आणि परफेक्ट सर्वे झाला असता आणि तो अहवाल एकदम क्लिअरकटपणे महाराष्ट्र शासनासमोर आला असता आणि त्याच्यात केलेला कायदा हा संविधानिक आणि टिकण्यासारखा राहिला असता किंवा सुप्रीम कोर्टाने जे काही क्युरी विचारल्या ते क्युरीला त्यांना पर्टिक्युलर उत्तर देता आलं असतं. त्यामुळं हा जो गायकवाड मेन जो ढाचा आहे, अहवाल आहे, तो मुळात कुठंतरी संशयास्पद असल्यामुळं सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द झाला असं मला वाटतं. आणि जो घटनेला धरून नाही, घटनेमध्ये जे 50% आरक्षण आहे, 50%पेक्षा वर जाता येत नाही. बरं, या संदर्भात काही हे आहे, कारण या ठिकाणी ऑलरेडी आपल्याकडं आरक्षण झालेलं आहे. 52% आरक्षण आहे, त्यामध्ये हे 2% स्टेटचं 50% आणि आपल्या स्टेटचं 52 आणि राज्याचं देशाचं 50% आरक्षण आपल्या सध्या महाराष्ट्राच्या याच्यामध्ये आहे. हे करत असताना हे जे 52% स्टेटचं आरक्षण आहे ते सुद्धा आपण पर्टिक्युलर घेतो, म्हणजे 50%मध्येच अल्टरनेट घेतो आपण.
2% जे वरचे आहेत ते 2% 50%मध्येच आपण कुठंतरी इन्क्लूड करतो. म्हणजे समजा एखादी जिथे जागा एका ह्याच्या जास्त आहेत, समजा 48-50पर्यंत आपल्याला हे करायचं, जो नौकर वर्गातला 2% आरक्षणाचा जो भाग आहे तो 50%मध्येच आपण घेऊनच या ठिकाणी आरक्षण राबवतो. आणि ही संकल्पना खऱ्या अर्थाने या तळागाळातली गोरगरीब जनतेला माहिती नसल्याकारणाने या ठिकाणी असलेले राजकारणी या गोष्टीचा फायदा उचलून आपल्याच एक मागास समाजाला किंवा अतिमागास जे काही आपण ज्याला म्हणतो प्रवाहाला, या प्रवाहाची दिशाभूल करण्याचं काम या सगळ्या अशा घटनेतून घडतं. पण खऱ्या अर्थाने हा कायदा रद्द होण्यासाठी कुठलंही सरकार किंवा कुठलेही म्हणजे पर्टिक्युलर व्यक्ती या सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत असं आपल्याला म्हणता जरी येत नसेल, तर याच गोष्टी कुठंतर राजकारण म्हणा किंवा कुठंतर एक स्वार्थ म्हणा एकमेकांचा कुठंतर कारणीभूत ठरला. आणि दुसरी गोष्ट, हे करत असताना कुठल्याही पक्षाचं सरकार या ठिकाणी असो, या सगळ्यांना माहीत होतं की हा कायदा टिकतो की नाही टिकतो, कारण तो संविधानिक आहे की नाही, काय घटनेत बसतो की नाही, घटनेचा 16(1)चा फायदा होतो का, 16(4)ला पूरक होतं का, घटनेत ज्या काही घटना दुरुस्ती झाल्या त्या बरोबर होत्या का नाही होत्या, याचा अभ्यास करणारी यंत्रणा सरकारकडे असते. त्या यंत्रणेने जर वेळीच या विषयावर निर्णय घेतला असता तर कदाचित ही परिस्थिती निर्माण झाली नसती. आणि खऱ्या अर्थाने हा गायकवाड आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्याच या कायदा रिजेक्ट होण्यासाठी कारणीभूत आहेत. खूप छान प्रकारे सर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना माहिती दिलीत, परंतु त्यामधून तुम्ही बार बार मला हे लक्षात येतं की गायकवाड हा आयोग नेमकं काय आहे. म्हणजे गायकवाड आयोगामुळंच तुमच्या मताने असं वाटतं की गायकवाड आयोगामुळंच हा मराठा आरक्षण जे सुप्रीम कोर्टाने फेटाळलं, म्हणजे नेमकं काय आयोग हा करतोय. मी माझ्या चर्चेतून तुम्हाला ते गायकवाड आयोगासंदर्भात सांगितलेलेच आहे, पण तरी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतो. एक आरक्षण देण्यासाठी अभ्यास करण्यासाठी म्हणून एक गट निर्माण केला जातो, त्यात तज्ज्ञ लोक असतात. अशाच पद्धतीचे 2018मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गायकवाड आयोग स्थापन झाला हे अभ्यास करण्यासाठी. हे कमिटी काय करते की त्या समाजाच्या आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक स्तर कुठला आहे, ओके, त्यात शिक्षणाचं प्रमाण किती आहे, त्यात नोकरीचं प्रमाण किती आहे, त्यात उद्योजकतेचं प्रमाण किती आहे, त्यात असलेल्या वेगवेगळ्या सहकार संस्थेचं प्रमाण, त्या लोकांचं प्रतिनिधित्व मिळाले की नाही, किंवा त्या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळाले की नाही. आपण जर मराठा समाजाचं बघितलं नसेल, एकूण 19 मुख्यमंत्र्यापैकी 13 मुख्यमंत्री हे फक्त मराठा समाजाचे आहे. हा झाला मुख्यमंत्र्याचा विषय. आपण स्थानिक स्वराज्य संस्थेपासून जर बघितलं, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, या प्रत्येक ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व आहे, त्यांना वेळेस न्याय मिळालेला आहे. त्यांच्या ठिकाणी सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष आहेत, सभापती आहेत. म्हणजे खालच्या पंचायत राजमध्ये असलेल्या सगळ्या सिस्टममध्ये बँकेवर त्यांचं वर्चस्व आहे, इतर सर्व साखर कारखान्यावर त्यांचं वर्चस्व आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी त्या गायकवाड आयोगातून चर्चेला आलेल्या नाही. त्याच्यात काय झालं की हे आम्हाला गरज नाही, आम्हाला राजकीय आरक्षण नको. म्हणजे हा कुठं तर दुटप्पीपणा सुप्रीम कोर्टाला दिसून आला. जर तुम्ही खरोखर मागास असाल तर तुमच्या समाजाचे 19 मुख्यमंत्र्यापैकी 13 मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत. मंत्री तर डझनभर आहेत, खूप म्हणजे जास्तच आहेत. म्हणजे सगळे संविधानिक पदं जर या समाजाने भोगलेलं असेल आणि आता तुम्ही जर म्हणत असाल की आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे, तरी सुप्रीम कोर्ट याच्यावर डाऊट घेणारच नाही. जे तुम्हाला पाहिजे तेच तुम्ही मागता. मग ह्या एवढ्या दिवसात या समाजाने काय म्हणजे हे त्या संदर्भात काय तरतूद केल्या, किंवा वेगवेगळ्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या, आपल्या भारत सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, कृषीसाठी असलेल्या योजना आहेत. या योजनेचं इम्प्लिमेशन या सगळ्या सिस्टमने का केलं नाही, किंवा जर या सिस्टमने केलं असतं तर या समाजाचा स्तर वाढला असतं. मुळात आता झालंय काय सर की पूर्वी काय होतं, संसाधने तेच राहिलेले आहेत आणि लोकसंख्या वाढलेली आहे. जर संसाधने वाढले असते तर आरक्षणाची आजही मराठ्याला गरज नव्हती. लोकसंख्या वाढली, लोकसंख्या वाढल्यामुळं काय झालं की ज्यात असलेले समजा एखाद्याला 100 एकर जमीन होती, त्या 100 एकरमध्ये पूर्वी 5 लोक होते, आता त्याच ठिकाणी 50 लोक झाले, पण जमीन तेवढीच राहिली. त्यामुळे त्यांच्यात आलेली ही गरिबी आहे. पण जर तुम्ही सामाजिक स्तर बघितला, जर तुम्ही राजकीय स्तर बघितला, शैक्षणिक स्तर बघितला, सहकार क्षेत्रातील स्तर बघितला, तर अतिशय उच्च लेवलचा आहे. जर अशा काही गोष्टी डावलून सुद्धा एखादी जर देशात आरक्षण मिळणार असेल किंवा त्या जातीला आपण जर मागास म्हणणार असेल, तर मग ते सुप्रीम कोर्टाला सुद्धा कुठं तर जबाब द्यावा लागतो.
त्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात त्या व्यवस्थित पुरावे गेले नसल्या कारणाने हा रिजेक्शनचा प्रकार घडलेला आहे. खूप छान. आणखी एक मला प्रश्न विचारायचा सर, की हे इंदिरा साहनी जजमेंट म्हणजेच काय, म्हणजे इंदिरा साहनी जजमेंट काय आहे नेमकी? हां, इंदिरा साहनी जजमेंटचा मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आधार घेतला गेलेला आहे. इंदिरा साहनी जजमेंट हे काय आहे, जे काय मी तुम्हाला पूर्वी आयोग सांगितलं. बरोबर. या आयोगाच्या काही शिफारसी लागू झाल्या. जेव्हा या देशामध्ये 1990मध्ये 10% आरक्षणाचं जेव्हा मी नरसिंहराव सरकार होतं, 10% जे त्यांनी रिजेक्ट हे झालं, लागू केलं, त्याच्या संदर्भात इंदिरा साहनी याचिका दाखल झाली. इंदिरा साहनी वर्सेस भारत सरकार 1992मध्ये, की या आरक्षण म्हणजे न्यायिक नाही, त्या दृष्टिकोनातून झालं. त्या रिट पिटिशनमध्ये त्याचं जजमेंट खूप मोठं आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात त्याचे एक 9-10 पॉईंट आहेत, मी ते सांगतो. ते खरं जजमेंटचा आधार या ठिकाणी एवढ्यासाठी घेतला गेला, आणि हे जजमेंट खऱ्या अर्थाने आपल्या जनतेला कळावं हा एक उद्देश आहे. म्हणून मी एक आपल्या सुटसुटीत मराठी भाषेमध्ये त्याचे मी काही जे पर्टिक्युलर मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी थोडंसं चर्चा करूया. या केसमध्ये खऱ्या अर्थाने 9 मुद्दे मांडण्यात आले. 9 मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा होता की राज्य सरकारच्या सेवेत जागा भरतीमध्ये ते संपूर्णपणे आरक्षण देता येतं का, आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 16(4) हे 16(1) अपवाद आहे का. दुसरा मुद्दा आहे की कलम 16(4) मध्ये मागासाचा अर्थ काय, जात ही प्रवर्ग होऊ शकते का. जे आरक्षण या रिजेक्ट होण्याचे काही कारण याच्यातून तुम्हालाही कळून येतील. जात हे प्रवर्ग होऊ शकते का, कलम 16(4) मध्ये कलम 46चं उल्लंघन मागास प्रवर्ग समाविष्ट होते का. आणि तिसरा आहे कलम 16(4) खाली आर्थिक निकष हा मागास प्रवर्ग म्हणता येणार का, आणि तो 16(1) कलम याच्यात समाविष्ट होतो का. असं म्हणजे टोटल हे आहे. आणि चौथा मुद्दा त्यात आहे कलम 16(4) व कलम 16(1) अंतर्गत राज्य सरकारला 50% जास्त आरक्षणाची तरतूद करता येते का. त्यात तो विचारला गेलेला प्रश्न, आणि हा मुद्दा सुप्रीम कोर्टाने आत्ता घेतला. दुसरा आहे कलम 16(4) अंतर्गत मागास प्रवर्गाचे उपवर्गीकरण मागास आणि अतिमागास असे करता येते का. हाही मुद्दा या ठिकाणी चर्चेला आला. त्याच्यानंतर आहे कलम 16(4) खाली राज्य शासन व केंद्र शासन अशी तरतूद करता येते का जी कार्यकारी मंडळाचा आदेश असेल. दुसरा आहे मागास प्रवर्गाचे आरक्षण तरतूद करायला ही न्यायिक पुनरावलोकन करता येते. आता जे केंद्र सरकार या ठिकाणी करते त्याच्यावर आपण नेक्स्ट चर्चेमध्ये येणार आहोत, की न्यायिक पुनरावलोकन जे केंद्र सरकार गेलेले आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे, त्याच्यावर आपण येणाऱ्या काही दिवसात चर्चा करूया. तोच मुद्दा त्या केसमध्ये सुद्धा आहे. इथेच त्यांनी क्लिअर कट केलं आहे की तुम्हाला पुनरावलोकन करता येतं का नाही करता येत, तरी आपलं सरकार गेलेलं आहे. मागास प्रवर्गाचे आरक्षणाची तरतूद करा ही न्यायिक पुनरावलोकन करताना न्यायालयावर काही मर्यादा आहेत का. नंतर आहे मागास प्रवर्गासाठी केलेले आरक्षण तरतूद ही नियुक्तीपुरती असेल की पदोन्नतीसाठीही असेल. आता जो महाराष्ट्र सरकारने पदोन्नतीचा कायदा रद्द केलेला आहे त्याची सुद्धा याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. तोही टिकेल का नाही टिकेल, किंवा महाराष्ट्र सरकारने केलं आहे हे योग्य केलं आहे का चुकीचे केलं, यावर सुद्धा आपण येणाऱ्या काही दिवसात चर्चा करणार आहे. तोही मुद्दा या केसमध्ये चर्चेला घेतला गेला. पुन्हा केस ही 5 न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे खंडपीठाकडे मांडायची का, अशा पद्धतीचे सवाल करून इंदिरा साहनी यांनी ही याचिका दाखल केली. त्यात न्यायालयाने निर्णय घेतले या सगळ्या चर्चा झाल्यानंतर अहवालाचा अभ्यास करून ते 7-8 मुद्द्यांचा न्यायालयाने हे केला, आणि तेच मुद्दा मराठा आरक्षणासाठी वापरण्यात गेला. त्यात एक मुद्दा न्यायालयाने निर्णयात घेतला की कलम 16(4) खाली मागास प्रवर्गाची शहानिशा फक्त आर्थिक निकषावरच नसून जाती निकषावर करता येते, आणि या ठिकाणी मराठा आरक्षण हे आर्थिक निकषावर हा आरक्षण मागत होते. त्यामुळं ही जाती निकषावरच आरक्षण दिलं जातं, आर्थिक निकषावर दिलं जात नाही. दुसरं आहे कलम 16(4) हे कलम 16(1) अपवाद नसून ते वर्गीकरण करण्यासाठी आहे, आणि आरक्षणाची तरतूद कलम 16(1) खालीही करता येते. हे होता मुद्दा त्याच्यासाठी.
मागास प्रवर्ग कलम 16(4) हा सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग कलम 15(4) सारखा सिमिलर नाही. तेव्हा ह्या केसमध्ये क्लिअर कट गाईडलाईन्स दिले गेल्यात आणि हे जे जजमेंट आहे आजपर्यंत गाईडलाईन्स जजमेंट आहे. म्हणजे हे इंदिरा साहनी जजमेंट तुम्ही बोलताय का? इंदिरा साहनी जजमेंटची आपण चर्चा करतोय. प्रगत उन्नत गट ही आरक्षणातून वगळले पाहिजे. जे गट प्रगत आहेत, जी जात प्रगत झालेली आहे त्या जातीला आरक्षणातून वगळलं पाहिजे. आणि मुळात या ठिकाणी असंच झालं. तुम्ही 13 मुख्यमंत्री, सहकारचे मोठमोठे साखर कारखाने, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चर्चेला आल्या. दुसरं होतं की कलम 16(4) खाली मागास प्रवर्गाचे वर्गीकरण मागास व अतिमागास वर्गाप्रमाणे करता येतं. हे मागास आणि अतिमागासचा मुद्दा होता, तो करता येतो. तो मुद्दा या कायद्यात पण घेतलेला होता. आरक्षण हे 50% जास्त नसावे आणि हाच मेन मुद्दा आहे रिजेक्शनचा. आणि आरक्षण हे कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह आदेशानेच करावे. बरोबर. त्या आदेशाला चॅलेंज करता येत नाही, त्यामुळे पुनरावलोकन ह्याच्यात होत नाही, पुनर्विलोकन सगळ्यात महत्त्वाचं. आरक्षण आणि दुसरं आहे पदोन्नतीसाठी आरक्षण नाही. हे 8 पॉईंट इंदिरा साहनीने जजमेंटमध्ये क्लिअर कट मांडलं आणि ते जजमेंट आजपर्यंत आपल्याला या ठिकाणी करता येतं, म्हणजे वापरता येतं. हां, आता इथून पुढे मी एक सांगू शकतो की मराठा समाजाला आरक्षण देता येतं का नाही देता येतं किंवा त्यात काही तरतूद करता येते का. हो. जर आपण आंध्राची केवी चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश केस जर बघितली, त्याच्यात आरक्षणाच्या वर्गवारीवर काही गाईडलाईन्स दिले गेलेले आहेत. त्याचा जर महाराष्ट्र सरकारने अभ्यास करून असलेल्या आरक्षणामध्ये काही तरतूद करता येते का, या दृष्टीने जर काही चर्चा झाली तर मराठा समाजाला कुठंतरी थोडा बहुत न्याय मिळेल. आणि दुसरी गोष्ट एक आहे की राष्ट्रपतीला यात पावर आहे. बरं. हे न करता सरकार कुठल्या तरी वेगळ्याच मार्गाने जाते. त्याच्यावर आपण नेक्स्ट याच्यात चर्चा करूया, जे काय असेल ते. मला वाटतं सर्वांना हा इंदिरा साहनी जजमेंट समजला असेल. गायकवाड आहे पण माझ्या पद्धतीनं समजलं असणार आहे. खूप छान प्रकारे सर तुम्ही इंदिरा साहनीची जजमेंटच्या विषयी तुम्ही खूप छान प्रकारे विश्लेषण केलात आमच्या प्रेक्षकांना. आणि मला असं वाटतं की खूप छान प्रकारे जे 9 मुद्दे आपण मांडलेत ते खरोखरच नेमकं आयोग काय आहे, त्याचे स्टेटमेंट काय आहे, जजमेंट काय आहे, हे तळागाळातल्या लोकांना समजलंच नाही आहे. फक्त आम्हाला असं वाटतं की बाबा आमच्या समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे या दिलं पाहिजे. योग्य आहे. तुम्ही खूप चांगल्या रीतीने म्हटलात की बाबा हे आयोग जे आहे, जे आपण बोलतो की बाबा आरक्षण म्हणजेच ज्या गट अतिमागासवर्गीय आहे या त्या वर्गामध्ये नोकरदारीचा विचार केला जातो, त्यांच्या व्यवसायाचा विचार केला जातो, त्यांचा राजनीतिकचा विचार केला जातो. या तळागाळामधील ज्या लोकांमध्ये वंचितपणा आहे अशा वयोगटाच्या लोकांना हे आरक्षण दिलं जातं. म्हणजे आपण खूप सुंदर प्रकारे त्यावरती तुम्ही चर्चा केलात. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही हे दाखवून दिलात. तर खरोखरच आम्हाला असं वाटतं की हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेमध्ये आहे आणि आगळे वेगळे स्टेटमेंट प्रत्येकजण आपल्या आपल्या परिणती देत आहेत. परंतु खरोखरच आपण ज्यावेळेस बघतो की तुम्ही म्हटल्याप्रमाणे की बाबा सर्वात प्रथम सर्वे केला पाहिजे होता. या सर्वेप्रमाणे त्या गोष्टी व्हायच्या होत्या. त्या सर्वेप्रमाणे ज्यावेळेस आपण हे झाले असत्या, सर्वे केला असतं प्रत्येक घटकामधून या प्रत्येक व्यवसायामधून म्हणा या प्रत्येक क्षेत्रामधून जो सर्वे व्हायला पाहिजे होता तो झाला नाही आहे. तर त्यामुळं काही गोष्टी ज्या घडल्या त्या राजनीतिकपणाने पण घडल्या. परंतु खूप छान प्रकारे तुमचं विश्लेषण आमच्या प्रेक्षकांना दिलंच आहे. त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतो साहेब. आणि मला एक लास्टचा मुद्दा आहे तो असा आहे की हा मराठा आरक्षणामुळे भारतीय राज्यघटनेची खूप चर्चा चालू आहे. म्हणजेच ह्या राज्यघटनेतील किंवा त्यांच्या अंमलबजावणीमधील त्रुटीमुळे मराठा आरक्षण रद्द झाले असे आपणास वाटते का? नाही सर, खूप चांगला मुद्दा घेतला. एक आपण लक्षात घ्या, भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना संविधानकाराने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय विचारपूर्वक इतर पूर्ण देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून इथे असलेल्या लोकसंख्येचा इथे असलेल्या सामाजिक स्तर किंवा राजकीय स्तर, आर्थिक स्तर
या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून राज्यघटना निर्माण केलेल्या आहे. राज्यघटनेचा मूळ ढाचा जर आपण बघितला ना सर, तो अतिशय मार्मिक आणि अतिशय मार्गदर्शक, अतिशय जे आपण एखादी केस फाईल करतोय ती टिकणार की नाही टिकणार ही राज्यघटना वाचल्यानंतरच आपल्याला कळते. एवढं असून सुद्धा काय तर स्वार्थापोटी, राजकारणापोटी किंवा एक काय तर स्टंट क्रिएट करायचा कुठला तर, या सगळ्या याच्या एक आपण लक्षात घ्या सर, हा जो कायदा बनला कारण स्टेटला काही संविधानिक अधिकार आहेत, मुख्यमंत्र्यांना काही पर्टिक्युलर अधिकार आहेत, राज्यपालांना वेगवेगळे अधिकार आहेत, हे काही संविधानिक पर्टिक्युलर सगळ्यांना अधिकार दिले गेलेले आहेत. तो वैयक्तिक अधिकार आहे, त्या पद्धतीने त्यांनी वापरला, कायदा टिकवला सुद्धा. पण पुढे चालून या गोष्टी शेवटपर्यंत टिकतात का? कारण आपण आयोगच का नेमवलं? कारण आयोग हे सुप्रीम कोर्टात संविधानिक ठरतं. म्हणजे आपणही मानतो की तज्ज्ञ माणसाने तो आयोग निर्माण केला आणि त्याचा अभ्यास केला. ही करत असताना आज तुम्ही बघा, ही कायदा पूर्ण सरकार, सेंट्रल असेल किंवा स्टेट असेल, हे सगळं सरकार या कायदा टिकवण्याच्या मागं होतं. कोणीही म्हणजे हा कायदा रद्द व्हावा या विचाराचं नव्हतं. पण याचिकाकर्त्यांनी फक्त आणि फक्त कायद्यात जे काय लिहिले किंवा कायद्यात असलेल्या तरतुदी एवढ्याच सपोर्ट त्यांना होता, बाकी कुठलाही काय हे नाही. तरीही याचिकाकर्ता आज या ठिकाणी सरस ठरल्या. छान प्रकारे आमचे महाराष्ट्रातील नामवंत वकील विठ्ठल गडीकर साहेबांनी प्रेक्षकांना चांगली माहिती दिलेली आहे आणि माहिती मिळालीच असेल. आणि ह्यावरती लवकरच आम्ही दुसऱ्या मुद्द्यावरती तुमच्यापर्यंत पोहोचू. तुम्हाला कायद्याविषयी सल्ले देण्याचं काम वेळोवेळी आम्ही करतच राहू. तोपर्यंत मी रजा घेतो.